पालघरच्या लाचखोर प्रांताधिकाऱ्याला अटक करण्यात आलेली आहे। 50 लाखांची लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली आहे। जमीन प्रकरणामध्ये लाच घेताना अटक करण्यात आली आहे। प्रांताधिकारी शिवाजी दावभट एसीबीच्या जाळ्यात सापडलाय। पालघरच्या लाचखोर प्रांताधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे। 50 लाखांची लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली आहे। जमीन प्रकरणामध्ये लाच घेताना या प्रांताधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे। प्रांताधिकारी शिवाजी दावभट एसीबीच्या अँटी करप्शन ब्युरोच्या ताब्यात सापडलाय। पालघरच्या लाचखोर प्रांताधिकारी जो आहे शिवाजी दावभट हा एसीबीच्या जाळ्यात सापडलाय। 50 लाखांची लाच घेताना त्याला रंगेहात अटक करण्यात आली आहे। जमीन प्रकरणामध्ये लाच घेताना त्याला अटक करण्यात आली आहे। शिवाजी दावभट एसीबीच्या जाळ्यात सापडलाय। राहुल पाटील आपले प्रतिनिधी आहेत पालघरचे। राहुल, प्रांताधिकाऱ्यालाच अटक करण्यात आली आहे। बरोबर आहे अनिकेत, गेल्या एक महिनाभरापासून एसीबी जे आहे ते प्रांत अधिकारी यांच्यावर सापळा रचून होती, कारण की पालघरमधील एका जागेसंदर्भात प्रांत अधिकारी यांनी आपल्या बाजूने निर्णय द्यावा याच्यासाठी एका इसमाकडून सदर त्यांना माहिती देण्यात आली होती। मात्र प्रांत अधिकारी यांनी तब्बल 1 कोटीची मागणी जी आहे ती या त्यांच्या बाजूने देण्यास मागणी जी आहे ती केली होती। मात्र प्रत्यक्षात आज एसीबीने 1 तासाभरापूर्वी जे आहे ते दावभट जे प्रांत अधिकारी आहेत त्यांना 50 लाखांची लाच घेताना पकडले। त्याच्यामध्ये एसीबीने 3 लाख जे आहेत ते नोटा असली आहेत 500च्या आणि 1000च्या, मात्र जे 47 लाख आहेत ते एसीबीच्या निर्णयानुसार जे आहेत ते कागदी नोटा देण्यात आलेल्या आहेत। मात्र कुठेतरी जे सरकार भ्रष्टाचाराविरोधी पावलं उचलत असताना अशा प्रकारे जे मोठ्या कारवाई होतात त्याच्यामुळे नक्कीच एक प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे। अनिकेत, नक्की धन्यवाद राहुल दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल। या बातमी संबंधी वेळोवेळी अपडेट्स तुझ्याकडनं घेत राहू। पालघरच्या लाचखोर प्रांताधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे। 50 लाखांची लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली आहे। जमीन प्रकरणामध्ये लाच घेताना प्रांताधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे। प्रांताधिकारी शिवाजी दावभट एसीबीच्या जाळ्यात अडकले।